नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपण आज प्रकरण घेणार आहोत परत 17व चाणक्य अंग आणि भाग आपला चाललाय 143वा आणि आपण दोहे घेतोय 4 ते 6. प्रथम आपण चौथा दोहा ऐकूयात. स्वामी हुआ सीत का पैका कार 50, राम नाम का ठहरया करे शिशों की आस। स्वामी हुआ सीत का पैका कार 50, राम नाम का ठहरया करे शिशों की आस। कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. सीतका, सीतका म्हणजे कणभर. पैकाकार म्हणजे नोकर. काठे कंठ. शिशा शिष्य. दोह्याचा अर्थ ऐकूयात. हे मनुष्या, तू कणभर संपत्तीचा स्वामी होऊन दंभ करू लागलायस. त्या वैभवाच्या प्रदर्शनार्थ तू 50 सेवकही ठेवलेस. तू कधी मनापासून रामनाम घेतलेलंच नाहीयेस. केवळ मुखाने एकदा रामाचं नाव घेऊन स्वतःला भक्तीचा अधिकारी समजायला लागलेला आहेस आणि अनेक शिष्यांची इच्छा देखील करू लागलायस. मनुष्य किती दांभिक असतो बघा. एकदा रामाचं नाव घेऊन भक्त म्हणून जगात मिरवत असतो. लोकांनी आपलं शिष्यत्व पत्करावं, आपण त्यांचा स्वामी म्हणून मिरवावं अशी त्याची कामना असते. पण अशा ढोंगी भक्ताईमुळे जगात भक्त म्हणून मिरवता येईल, पण रामाची प्राप्ती मात्र होणारच नाही. आता आपण ऐकूयात मराठी साखी या दोह्यावरची. संपत्तीचा कणैक मिळता स्वामी मानी स्वतः, रामजी भेने बोले आणिक करी शिष्याची आस। संपत्तीचा कणैक मिळता स्वामी मानी स्वतः, रामजी भेने बोले आणिक करी शिष्याची आस। पुढचा दोहा ऐकूयात. कबीर तष्टा टोकणी लिए फिरे सुभाए, राम नाम चिन्ह नहीं पीतली ही कर जाए। कबीर तष्टा टोकणी लिए फिरे सुभाए, राम नाम चिन्ह नहीं पीतली ही के जाए। कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. तष्टा व टोकणी म्हणजे एक प्रकारची ही पितळेची भांडी आहेत. सुभाई म्हणजे स्वभाव. चाई म्हणजे इच्छा. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की तू आपल्या स्वभावानुसार तष्टा आणि टोकणी घेऊन फिरत आहेस. रामनामरूपी अमूल्य रत्न मात्र तू ओळखतच नाही आहेस, पण पितळेचं पात्र घेऊन खाण्यासाठी फिरत असतोस आणि त्यातच मस्त राहतोस. हे काही ठीक नाहीये. कबीर वेशधारी साधूंची इथे रीत सांगतायत. ढोंगी मनुष्य साधूचा वेश घेऊन फिरत राहतो, पण त्याचं सगळं लक्ष संसारात आहे. बाह्य देखावा मात्र साधूचा करतो. रामनामासारखं बहुमूल्य रत्न मात्र तो जाणतच नाही. खरं सोनं तो ओळखतच नाही आणि पितळेला सोनं समजून त्यातच समाधान मानतो. अशा त्या साधू वेशाचा काय बरं उपयोग आहे? संसारी मनुष्य निदान असा ढोंगीपणा तरी करत नाही हो.
संसारात आसक्त होऊन सांसारिक भोगांची इच्छापूर्ती करत असतो. पण असा वेशधारी साधू देखावा मात्र साधूचा करतो, पण अंतरात मात्र सांसारिक उपभोगांची कामना करत असतो. साधूच्या वेशामागे लपून तो ती कामना पूर्णही करत असतो. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. बाह्यवेश साधूचा घेऊनी फिरतो समाजात, राम नाम नच जाणता रमतो देखाव्यात. बाह्यवेश साधूचा घेऊनी फिरतो समाजात, राम नाम नच जाणता रमतो देखाव्यात. कलियुगात गुरुपद भूषवणारे लोक कसे ढोंगी असतात ते इथे कबीर सांगतात. ऐकूयात 6वा दोहा. कलिका स्वामी लोभिया पीतल धरी शटाई, राजदुआरा यो फिरे जो हरिहाय गाए. कलिका स्वामी लोभिया पीतल धरी शटाई, राजदुआरा यो फिरे जो हरिहाय गाए. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूया. शटाई, शटाई म्हणजे आंबटपणा. हरिहाई म्हणजे हरकलेली गाय. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कलियुगात स्वामी म्हणवून घेणारे लोक लोभी असतात. हिरव्या चाऱ्याच्या लोभाने दुसऱ्याच्या शेतात चरणाऱ्या गायीप्रमाणे ते पितळेचा कटोरा घेऊन राजद्वारात दान मिळवण्याच्या इच्छेने फिरत आहेत. युगात स्वामी म्हणवून घेणारे, गुरुपद भूषवणारे लोक असतात ते कबीरांनी इथे सांगितलेलं आहे. हे लोक जरी साधूचा वेश करून संन्यासाचा आव आणत असले ना, तरी त्यांच्या अंतरात मात्र लोभच असतो. हातात पितळेचा चकचकीत केलेला कटोरा असतो. पितळेचं भांड आंबट चिंच लावून घासलं की सोन्यासारखं चकचकीत दिसतं. बाह्यता जरी ते सोन्याचं रूप धारण करत असलं तरी असतं मात्र ते पितळेचंच ना. काही वेळाने परत ते काळवंडतं. तसंच हे गुरुपद भूषवणारे ढोंगी लोक असतात. बाहेरून रूप मात्र साधूचं आणि अंतरात मात्र धनाची इच्छा. ती इच्छा पोटी धरून ते राजद्वारापर्यंतही भीक मागत फिरत असतात. कबीर द्वाडगाईचं इथे एक उदाहरण देत आहेत. एखादी द्वाडगाय जशी दुसऱ्याच्या शेतातलं हिरवं गवत पाहून वारंवार तिथे जाते, तसेच हे लोक जिथे मान सन्मान, धन, भोग हे मिळत असतील तिथे वारंवार भिक्षेसाठी जात असतात. बाहेरून विरक्त संन्यासी जरी दिसत असले तरी ते मात्र लबाड ढोंगीच असतात. लोकांना त्यागाचा उपदेश करत फिरत असतात, परंतु ते स्वतः मात्र त्यापासून कोसो लांब दूर असतात. कबीरांनी या दोह्यात लोभी संन्यासाचं वर्णन केलेलं आहे. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या मराठी साखी बरोबरच आजचा भाग आपण इथेच संपवूयात. कलीचा स्वामी लोभी जणुकी चमकती पितळेची, राजद्वारे फिरे गाय जणू आस हिरव्या कुरणाची. कलीचा स्वामी लोभी जणुकी चमकती पितळेची, राजद्वारे फिरे गाय जणू आस हिरव्या कुरणाची.